आपण गेल्या पार्टमध्ये बघितलं की आपण जरा जो संघ पळायला सुरुवात केली आणि जरा पहिला आणि दुसरा पार्ट जर कोण बघितलं नसेल तर त्यांनी आताच आपल्या पेजला जाऊन चेक करू शकता. हातून कुंभाला चाललेलो तेवढा तिकडे सोनादा पण लागला की जो संघ पळायला तिथनं पुढं आलोय तेवढा तिकडे काही एफजेड पकडायच्या मालकाने डायरेक्ट रॅली ट्रकच घातला. शिवपुरीतल्या समाज मंदिरला भेट देत चाललो परत आपल्या कुंभजगड आणि जाता जाता काही रॅलीत पब्लिक पण वाढायला लागलेले आणि गावच्या कमानी पैसे आल्यावर पब्लिक तर काय लेट होतं आणि पोरं पण काय दंगा करा ऐकणारच. करमवीर अण्णांच्या प्रतिमेचं पूजन करायला गेलते तेवढा तिकडे पोरं पण काय स्टँडवर ऐकणार जातात. तिथनं आपल्याला काढायची ती पूर्ण गावात रॅली त्यामुळे सगळेजण जोतच्या पाठीमागे गाड्या लावून रॅलीत सहभागी झाले आणि आणखीन तर काय दरवर्षी जोत घेऊन मानगाव ते कुंभच पळते पण ह्या वर्षी तर काय भाऊ पळला नाही कारण भाऊ अध्यक्ष आहे त्यामुळे भावाच्या अंगावर जबाबदारी लयच आहे आणि ही क्लिप आपण लकिताकडनं घेतल्या कारण आपण होतो माग रॅलीत त्यामुळे आपल्याला पुढे यायला भेटलंच नाही. तेवढ्यात पोरांनी ठरलीत की गाड्या घेऊन पूर्ण गावातनं पळवायचं कारण वर्षात एकदा जयंती होत्या आणि पोरं पण काय गाड्या पळवायला सुट्टी देतच नाही. तिथनं समाज मंदिर पशी आलो तेवढाच बघितलं काय इकडे महिला वर्गानं सगळ्यांसाठी सरबत केलते तिथनं सरबतीन पेला आणि आलो समाज मंदिर मध्ये तेवढ्या तिकडे ही वाघ बघा बसलेली कारण मानगाव ती कुंभच पळत ही चालली. तिथनं बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन केलं आणि ज्योत आपल्या समाज मंदिर मध्ये आणून ठेवला आणि आपल्या सगळ्या मित्र परिवाराला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. चला तर मग भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये आणि जाताना तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.